वसा जनसेवेचा। सुमारे 3.5 दशकांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना गलिच्छ शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड शिवसेना शिंदे गट यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली। यामुळे राज्याच्या राजकीय व साहित्यिक वर्तुळात वादळ उडाले असून मोठा वाद निर्माण झाला आहे। वादात रोहित पवारांची उडी। या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट नेते आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे। कोल्हापूरमध्ये प्रकाशक आंबे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी काल त्यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तळ ठोकला। याचवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी या प्रकरणी आक्रमक आंदोलनाची घोषणा केली। यावेळी प्रकाशक प्रशांत आंबे देखील हजर होते। कसे असेल आंदोलन? या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ 28 एप्रिलला बुलढाण्यात आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली। यावेळी शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। बुलढाणा शहरातील आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर 28 एप्रिलला हे निषेध आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली। यामुळे रोहित पवारांनी आमदार संजय गायकवाड तिथं आंदोलन केलं जाणार आहे, मोर्चा काढला जाणार आहे आणि तिथं पुस्तकाचं वाचन सुद्धा तिथं केलं जाणार आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव ते सुद्धा दबंगगिरीसाठी खूप फेमस आहे। त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल आणि त्या संजय गायकवाडांवर किती कलम आणि कुठले कुठले कलम हे पोलिसांनी आधी लावलेले आहेत याचा थोडासा अभ्यास त्यांनी सुद्धा करावा, लोकांनी सुद्धा करावा। आणि त्याच व्यक्तीच्या घराबाहेर इथं 28 एप्रिलला आंदोलन त्या ठिकाणी केलं। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।